हर्षदसाठी पारितोषिक आले. हर्षद, तू जर कॅच पकडला एका हातामध्ये तर महेंद्र पाटील गोडदेव मास्टर्स यांच्याकडून 500 रुपये तुम्हाला दिले जातील. यावेळेसचा स्विचिटचा फटका, मिस्टन्स तो काय चेंडू हवेत, कॅच होईल का? ओ, कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. हा कॅच कुणाचा होता? टीम कॅप्टन मिलिंद भगत यांचे दोन्ही हात अगदी डोक्यावर गेले, कारण तो जो कॅच आहे तो अलंकार तरे यांचा तो कॅच होता आणि तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केला. हर्षदने कॅच ड्रॉप केला. महेंद्र पाटील गोडदेव यांचे भाचे आहेत, 35चे खेळाडू आहेत. कॅच ड्रॉप, अलंकार तरे यांना सुवर्ण संधी खेळण्याची पुन्हा मिळते. मंकड विकेट, एक खासियत आहे, ही खासियत आहे राजेश पाटील यांची. सॉफ्ट हँड डिफेन्स केलाय. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, रिक्स घेतले, रॉंग एंडला थ्रो, सर्वात जवळचा एंड. मी तर म्हणेल बबन दादा, नॉन स्ट्राईक एंड, सर्वात जवळचा एंड. त्या एंडला जर थ्रो केला असता कदाचित तर थोडाफार डेंजर झोन मध्ये ब्रायन होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय. घोडबंदर मास्टर्स टीमच्या 8 धावा. समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये राई गावाचा एक गोड आवाज, नामवंत समालोचक हेमप्रकाश पाटील यांना. जगुदादा वेलकम. जितेंद्र दत्तात्रय पाटील, जितू पॅकरचे सर्वे सर्वा. दादा विनंती करतोय आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या, फक्त 5 मिनिटासाठी तरी या. तुम्ही मालजीपाडा टीमच्या सोबत आहात आम्हाला माहिती आहे. मैत्री तुमची खूप जवळची आहे मालजीपाडा टीम सोबत. धन्यवाद भरत, धन्यवाद नवघर मास्टर्स, धन्यवाद आगरी कोली सामाजिक संस्था. नक्कीच तिसरा सामना सुरू आहे या नवघर गावामध्ये. आयोजक आहेत गाव पंचायत मंडळ नवघर, ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितेश येतोय नंबर 2चा गोलंदाज, प्राईन नंबर 3चे फलंदाज. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू, कार्पेट ड्राईव्ह खेळतात. बघायचं किती धावांचा फटका एकदा कंप्लीट झाले. कॉलिंग करतो अलंकार, मात्र बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि नक्कीच या 2 धाव्यांनी धावसंख्या झालेली ती 10 धावा. दुहेरी धावसंख्या पोहोचतोय. घोडबंदर वर्सेस गावदेवी दैसर्स हा तिसरा सामना. चौथा सामना जेम्स बॉन्ड राई वर्सेस NCC नारंगी. या दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं. सुरेख चेंडू, अप्रतिम डोकं शांत ठेवून कार्पेट ड्राईव्ह खेळतो. चेंडू खेळ जातो पॉईंट रेझर मध्ये. चांगली फेकी, चांगली गॅदर करतो चेंडूला जयेंद्र ठाकूर. रिजन खेळाडू आहेत. 50 प्रति संघ राजीव पाटील यांचा संघ आहे तो फुल फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये. आणि 40 प्लस संघ राजा घरात मीरा यांचा देखील फुल फॉर्म मध्ये आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे आणि एक आणखीन आवर्जून सांगेल, आज संकष्टी आहे. ज्यांचा पूर्ण दिवस उपवास असेल त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी देखील बनवली आहे. हे क्लिअर सांगतोय की तुम्ही असा मनात विचार करू नका की संकष्टी आहे जेवायचं कसं, तर उपवासाची खिचडी देखील साबुदाण्याची आहे. आणि दुसरी काही व्यवस्था करायची तुम्ही स्वतःच्या पैशाने करा. नक्कीच वेगळं नवघर संघाच्या वतीने पदार्थ बनवून आलेले. धन्यवाद नवघर संघाचं. साबुदाण्याची खिचडी ज्या खेळाडूचा, ज्या प्रेक्षकाचा उपवास असेल त्यांनी साबुदाणा खिचडी घ्यावी. नक्कीच नवघर गावातील ज्येष्ठ समालोचक, समाजसेवक आणि एक माजी क्रिकेटपटू हेमप्रकाश पाटील यांचं देखील आगमन झालेलं. सुस्वागतम सुस्वागतम नवघर ग्रामस्थांच्या वतीने आणि आयोजक नवघर यांच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्की मंचावर सर्व मान्यवरांचं देखील स्वागत आहे. आणि आणखीन एक गडी बाद होतोय
तो ब्रायन बाद होतो धावचक्राच्या रूपाने. मात्र जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू ब्रायनला परतावं लागेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. नक्कीच किरणला थोडा वर एक स्टेप थोडा वरती किरणला घेण्याचं काम घोडबंदर संघाने केलेलं आहे. मात्र किरण नक्कीच बॅटिंग करत असताना 7व्या 8व्या क्रमांक खेळत असतो. मात्र आज किरणला थोडं लवकर पाठवण्याचं काम घोडबंदर संघाने केलेलं आहे. बॅटर तयार नाही आहेत, लक्ष नव्हतं गोलंदाज नितेशांचं. धाव संख्या 14. वेगवान चेंडू चांगल्या तरी खेळून काढलाय. चेंडू ऑन साईडला फाईन लेग परिसरामध्ये चांगली फेकी होताना दिसत नाही. मात्र हा नाच सुरू आहे. मात्र थ्रो थोडा कमी पडतो, अपुरा पडतोय. आणि आता दरम्यान बघता बघता 2 धावा किरण आणि अलंकार तरे या 2 धावा पूर्ण करतात. धाव संख्या 16. तिसरा सामना सुरू आहे. फुलटा चेंडू मात्र बघायचा हा इथे झेल होत नाहीये. थोडी चूक करता चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा येतो दमदार बहारदार चौकार. मात्र सतत संपलेलं दुसरं. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. धाव संख्या 20. घोडबंदर वर्सेस गावदेवी दहिसर सामना सुरू आहे. नक्कीच आणखीन एक सत्कार समर्पण ओळूया आपण. कोळशे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू अमीर भाऊ यांना देखील विनंती करतो, आपला सत्कार आलेला आहे प्लीज. आणि विनंती करतो गणेश भाऊ. थोडी चर्चा सुरू आहे, पुढील गोलंदाज कोण असेल, अगेन्स्ट कुठला गोलंदाज वापरला जाईल. अलंकार देखील चांगला एक स्फोटक फलंदाज, त्याच्या अगेन्स्ट कुठला गोलंदाज वापरला जाईल. मात्र गेले कित्येक वर्षांपासून आज आगरी कोहली आपण बघतो 40 सामने राई गावातून सुरुवात झाली होती 1 मे 1989 रोजी. आज 36 वर्ष परंपरेची. आणि आपण नक्कीच 36 वर्षापासून काय खेळाडू हे जुडलेले आहेत या क्रिकेटच्या माध्यमातून. आणखीन एक सत्कार केला जाईल. कोळचे संघाचे अष्टपैलू खेळाडू समाजसेवक अमीर भाऊ सत्कार करतील. गणेश पाटील यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. हा मान सन्मान सर्व लिजंड खेळाडूचा, सर्व पाहुण्यांचा केला जातोय. नवगड संघाच्या वतीने, नवगड गावाच्या वतीने, नवगड ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार केला जातोय. रिव्हर्सचा चांगला प्रयत्न, मात्र चेंडू होता डी झोन मध्ये. जास्त धाव मिळणार नाही, फक्त आणि फक्त 2च धाव मिळतील. बबन येतोय एक बेस्ट वर्सेसचा बेस्ट असा गोलंदाज. मात्र समोर चांगला फलंदाज अवेलेबल असताना चांगला गोलंदाज बबन यांना संधी देण्याचं काम संघनायकांनी केलेलं आहे. एक चांगला दांडगा अनुभव बबन यांच्याकडे आहे. मात्र तोच अनुभव पणाला लावतोय. अलंकारला कशी गोलंदाजी करावी, कशा पद्धतीने गोलंदाजी करावी. चेंडू हवेमध्ये बघायचा इथे आणि जेल सुटतोय. मात्र चांगलीच संधी आली होती अलंकारला बाद करण्याची. मात्र तो झेल सुटल्यानंतर अलंकार थोडा घाबरला तर मात्र हा फटका जाईल की नाही. मात्र हा झेल सुटल्यानंतर अलंकार थोडा धाव सुटलेल्या आहेत. मात्र संधी पुन्हा माळा खेळण्याची मिळते. मात्र ही जी चूक घडलेली दहिसर संघाकडून, मात्र ही चूक नक्कीच महागात पडू शकेल. मात्र चूक घडल्यानं चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येतोय. हा चेंडू येतोय षटकार. 6 धाव मिळतील. अलंकार यांच्या बॅट मधून आलेला दमदार बहारदार आलेला त्या 6 धावांचा फटका. झेल सुटल्यानंतर लगेच षटकार मारतोय अलंकार तरे. बघा ही खासियत आहे. मात्र जीवनदान भेटल्यानंतर काही फलंदाज थोडं
स्लो खेळतात, मात्र अलंकार आक्रमक फलंदाजी नेहमीच करत असतो. गेले कित्येक वर्षांपासून मास्टर संघ असो की ओपन संघ असू दे की गावातला स्थानिक संघ असू दे, तर नेहमीच अलंकार फुल फॉर्म मध्ये असलेला खेळाडू या नवगडच्या बादशाह मैदानामध्ये खेळत असताना काहीसा कान मंत्र दिलेला आहे. उलटा चेंडू होता, कार्पेट ड्राईव्ह खेळतोय, बघायचा फटक किती धावांचा असेल. एकदा कंप्लीट झालेले आहेत. चेंडू फेकेपर्यंत कॉलिंग करतो, हा नाणं सुरू आहे. मात्र इथे गडी बाद परतावला गेलं. किरण आहे ना धावचित रूपाने दुसरी धाव घेताना थोडे पुढे सरसावले होते. आणखी गडी बाद होतोय घोडबंदर मास्टर संघाचा. कमॉन डीजे. पाणी पाणी घेऊन जात. थांबा थांबा जरा. थँक्यू. जरा लक्षात ठेवा, नवघर मास्टर्स जे आंब्याच्या झाडाखाली पाठीराखे बसले आहेत, पाणी हवा होता खेळाडूंना. आपण नियम बनवलाय की कुणी मध्ये जायचं नाहीये. मग तो पाणी पाणी करून कंटाळला, त्यावेळेस आम्हाला तिथे पाण्याची बॉटल पाठवावी लागली. तर या गोष्टीकडे लक्ष दे जरा प्लीज, कारण उन्हात आपल्या पाण्याची गरज भासणार आहे. तर प्लीज बॉटल्स आपण त्या ठिकाणी भरून घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करतोय, कोणीही जाण्याच्या अगोदर पंचांना अगोदर कॉल द्या की मला आतमध्ये यायचं आहे. नक्कीच सर्व खेळाडूंना लक्ष द्यायचं आहे. नवगड संघाचे आपली स्पर्धा आहे, आपली गावाची स्पर्धा आहे, आपल्या समाजाची स्पर्धा आहे. मात्र सर्व ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे, पाणी असू दे, जेवण असू दे, की पाहुणे सत्कार असू दे, की चेंडू आणण्यासाठी जाणे. धाव संख्या झालेली ती धाव संख्या 31 31 धावा. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. घोडबंदर मास्टर्स वर्सेस. समोर जी बाईक आहे प्लीज राकेश, नवगड संघातील राकेश प्लीज बाईक लगेच मैदानाच्या बाहेर जाऊ द्या. राकेश पाटील स्ट्राईक वरती. विक्रम हवेमध्ये चेंडू आहे, बघायचा फटका अगदी सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. बायकाल आज सुंदर झेल टिपतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विक्रम घरत संघनायक आहेत. चांगली गोलंदाजी बबन यांच्या माध्यमातून होताना दिसते. पहिल्या चेंडूवरती अलंकारचा झेल पडल्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर किरणला परतावं लागलं. त्याच्यानंतर आता एक स्फोटक खेळाडू विक्रम हा गडी बाद होतोय. सुंदर अप्रतिम झेल मायकल यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आपल्याला. धन्यवाद जगदीशजी पाटील साहेब, अग्निशमन केंद्र प्रमुख आहेत मीरा बांद्र शहरामध्ये. धन्यवाद जगदीश पाटील साहेब. आणि नक्कीच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं नवगड ग्रामस्थांच्या वतीने आगरी कोली समाज सामाजिक संस्था अंतर्गत ही स्पर्धा सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं, पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत तिथे केलं जातं. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी, चांगलं कमबॅक बबन करतोय. 2 चेंडू तर 2 गडी बाद, एक धावच्या रूपाने एक झेलच्या रूपाने बाद करतोय. नवीन न्यू बॅटर रवी तरे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, मात्र हा चेंडू भरपूरच पिचच्या बाहेर जाऊन दाखवतात. पंच वाईट घोषित करतात. अवांतर चेंडू, अवांतर धाव येथे घोडबंदर संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या 32. मात्र तिसरं शतक मार्गस्थ असताना सुरेख अप्रतिम कट करतो. जास्त धाव मिळणार नाही. चेंडू तो डी झोन मध्ये मिळतील या 2 धावा. मात्र तिसरं शतक संपल्यानं धाव संख्या झालेली ती 34 धावा. सुरेख धावांचा जो टार्गेट सेट केलं होतं आपल्याला 5 षटकामध्ये कमीत कमी 60 च्या पलीकडे धावा आपल्याला बनवायच्यात. मात्र त्याच कॅल्क्युलेशन खेळत आहेत घोडबंदर संघ. त्यांच्या अपोजिट संघ देखील आहेत गावदेवी दहिसर संघ. तिसरा सामना सुरू आहे. पहिला सामना झाला होता पेनकरपाडा वर्सेस उमेलमान.
पहिला सामना जिंकला होता पेनकरपाडा संघाने, दुसरा सामना जिंकलेला आहे मीरा संघाने आणि तिसरा सामना हा सुरू आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे आणि नक्कीच ज्याचा कोणाचा उपास संकष्टीचा उपास असेल तर खिचडीची देखील व्यवस्था नवगर मास्टर संघाच्या वतीने केलेली आहे, ठेवलेली आहे. रायगावातील विनायक पाटील मेस्त्री यांचं देखील स्वागत आहे आणि रायगावातील तमाम सर्व पाठीराख्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय जेम्स बॉन्ड राईच्या वतीने. धन्यवाद सर्वांचं. यतीन पाटील उर्फ मायकाल, मोठा फटका आहे तो अलंकारच्या बॅट मध्ये आले आल्या प्रहार करतो आणि हा येतोय दमदार बारदार ब्युटिफुल वंडरफुल षटकार. काय चेंडू टाकल्यानंतर षटकार खेळतोय अलंकार आणि आज नक्कीच या षटकाराने धाव संख्या झपाट्याने वाढलेली आहे. 40 धावा. कमान डीजे. अलंकार झेल जर घेतला असता तर 2 षटकार आपल्याला बघायला दिसले नसते या मॅच मध्ये. शॉर्ट चेंडू होता, जास्त धाव मिळणार नाही. चेंडू होता डी झोन मध्ये, चेंडू होता आंबे झाडाखाली आणि या मिळतील 2 धावा. बघ अलंकार झेल पडल्यानंतर अलंकार अजूनपर्यंत जबरदस्त बॅटिंग करतात या मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकारच्या साहाय्याने खेळत आहेत आणि नक्कीच झपाट्याने धावसंख्या देखील वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 42 धावा 42. मात्र चौथा षटक मार्गस्थ असताना अजून चेंडू बाकी आहेत भरपूर आणि फलंदाज रवी तरे आणि अलंकार तरे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना थांबवण्याचं काम कुठला गोलंदाज करेल या येणाऱ्या शिल्लक चेंडूवरती. धावांचा ब्रेक कुठला गोलंदाज लावेल येणाऱ्या चेंडूवरती. गडी बाद कोण करेल येणाऱ्या चेंडूवरती. चेंडू ऑनसाइडला खेळतोय. बघा आता किती धावांचा फटका आहे. चेंडू थोडीशी मिसफिट होताना दिसते आणि लगेच फायदा उचलतात दोन्ही बॅटर्स. रवी आणखीन एक तिसरी धाव देखील पूर्ण करतील. नक्कीच हे थांबावं लागेल. मात्र ह्या चुका नक्कीच गावदेवी दर्शक संघाला मागात पडतील. झेल सुटल्यानंतर थोडीसे मिसफील्ड, खराब थ्रो. मात्र ह्या धावा झपाट्याने वाढत सुरू चाललेल्या आहेत. जशी ऊन वाढले तसं धावा देखील वाढलेल्या आहेत. जबरदस्त मीरा संघाने एकूण 70 धावा कालच्या दिवसामधून आजचा दिवस हायस्ट धावसंख्या उभारली होती. जबरदस्त बॅटिंग केली होती राजा यांनी, सुरेंद्र यांनी, विश्वजित तरे यांनी. एकूण 70 धावा 69 धावांचं लक्ष मालजीपाड संघासमोर ठेवण्यात आलं होतं. मात्र वेगळा खेळण्याचा काहीच प्रयत्न होता. सिंगलचा घेण्याचा प्रयत्न होता. मात्र सिंगल कंप्लीट करून अलंकारला कशी स्ट्राईक जाईल हाच प्रामाणिक प्रयत्न रवी तारे यांचा होता. मात्र तो निसटतोय, सुटतोय. मात्र येणाऱ्या चेंडूवरती काय करेल. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. चेंडूने बॅटर संपर्क ते होत नाही. चेंडू दोन्ही चेंडू एसटीच्या मागे उभे असलेले गेले कित्येक वर्षांपासून बघतोय. जयेंद्र ठाकूर एसटीच्या मागे उभे असताना मात्र जास्त त्यांच्याकडून चूक कधीच घडलेली नाहीये. तुम्ही किती चेंडू वेगान फेका, किती फास्ट फेका, खालून फेका, वरून फेका, मात्र चेंडू नक्कीच चांगले गॅदर करण्याची त्यांची क्षमता आहे जयेंद्र ठाकूर यांची. मात्र हा चेंडू जास्त बाद होताना दिसतोय. चेंडू वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. यतीन पाटील उर्फ मायकल म्हटलं जयेंद्र मात्रे यांचे नक्कीच आम्हाला आठवण येते. राई गावातील एक जबरदस्त खेळाडू आपल्यात आज नाही येतो. जास्त धाव मिळणार नाही आहेत. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा.
मात्र शतक संपलेले चौथं, धाव संख्या 48. मात्र उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर जबर एक न्यू बॅटर, न्यू गोलंदाज, माफ करा, न्यू गोलंदाज कोण असेल, कुठला गोलंदाज असेल? जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्व जे संघ खेळून आलेले आहेत, पेनकरपाडा, उमेनमान, मीरा, मालजीपाडा, दैसर, घोडबंदर, राई, नारंगी आणि सर्व पाहुणे यांनी देखील सर्व जेवण घ्यायचं आहे. गोलंदाज येतोय, विनोद येतोय. नक्कीच विनोद वर्सेस अलंकार एक चॅलेंज असेल. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू, धाव संघ लक्ष दिलं 48 धावा धाव फलकावर आहेत. मात्र सरासरी 12ची आहे. मात्र सरासरी 12ची सुरू आहे घोडबंदर संघाची. मात्र या षटकामध्ये, या 6 चेंडूमध्ये, अंतिम षटकामध्ये किती धावा करतील? विनोद भगत येतोय वर्सेस अलंकार समोर आहेत. मात्र चांगली साथ देतोय रवी तरे. 48 धावा. शेवटचे 6 चेंडू, शेवटचे षटक, विनोद वर्सेस अलंकार. चेंडू हवेमध्ये बघायचं, क्षेत्ररक्षक भरपूर दूरावरती आहेत, अगदी सेफ लँडिंग करतो, जास्त धाव मिळणार नाही. चेंडू जातो डी झोन मध्ये. मिस्टर बोरकर, आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. बोरकर, पॉइंटला मारणार का 4-6 त्याला आत घ्या, त्याला पाठव ना, लेफ्ट हँड स्पिन टाकतोय. आवाज येतोय. नक्कीच सज्ज आहेत अलंकार तरे. कार्पेट राय खेळते, बघायचा किती धावांचा फटका. अलंकार शूट झालेला आहे, बघायचं. रवी तरे वाट बघतो कॉलिंगची आणि हा नाणं सुरू आहे. मात्र फेकी वसत आलेले नाहीयेत. चेंडू पडल्यानंतर थोडी उचली घेते. यष्टीरक्षकांचे चेंडू वरून जातोय. पुन्हा एकदा 2 धावा. धाव संख्या 52. अभिनंदन घोडबंदर संघ, 52 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. आणि चेंडू शिल्लक 4 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही स्ट्राईक वरती अलंकार तरे. आतापर्यंत आलेले 2 षटकार अलंकारच्या बॅट मधून आपण बघितलेले आहेत. जो अलंकार 4 ते 5 धावावरती बाद, नक्कीच जो अलंकार 4 ते 5 धावावर बाद झाला असता, मात्र तोच अलंकार जबरदस्त फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करत आहे या सामन्यामध्ये. मोठा फटका, मात्र मोठा मोठा आणि मोठा. या आलेल्या तर 6 धावा. चेंडू आता उद्यानामध्ये आणि सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार अलंकाराच्या बॅट मधून येतोय. धन्यवाद, धन्यवाद डीजे. नक्कीच डीजेने देखील स्वागत केलेलं आहे अलंकार तरे यांच्या षटकाराच्या सहाय्याने. धाव संख्या झालेली ती 58 धावा, 58. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. अलंकार फुल फॉर्म मध्ये आतापर्यंत बॅट मधून आलेला हा 3रा दमदार, बहारदार षटकार.
आणि अलंकार 17 चेंडू सामोरे जाऊन 42 धावावर खेळत आहेत. तर शुभेच्छा असतील हाफ सेंचुरीसाठी. यॉर्कर चेंडू होता, अपील करतोय मात्र इथे अपील फेटाळलेले आहेत पंच अशोकराव त्यांनी. मात्र हा डॉट चेंडू. 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झालेली ती 58. उलटा चेंडू आहे. मात्र हा समाचार चांगला मात्र आहे. मात्र चुकीला इथे माफी नाहीये. चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या माध्यमातून षटकार येतो आणि नो देखील चेंडू गोलंदाज मार्फत येतोय. सोन्याचा हार मागतान सोन्या धन्यवाद धन्यवाद. मात्र धाव संख्या झालेली ती 65 धावा आणि अलंकार वैयक्तिक 48 धावावर खेळत आहे. बघा 2 धावा आणि सुरेख कार्पेट फटका खेळतो बघायचं आहे. एकदा कंप्लीट झालेले आहेत आणि मात्र इथे चेंडू घेतोय आणि या मॅच मध्ये या चालू सामन्यामध्ये अलंकार तरे झळकवतोय आपली पहिली हाफ सेंचुरी. जबरदस्त बॅटिंग करतोय. मात्र मोहन बरोबर केलेले आहे. बॅट दाखवा अलंकार. हा अभिनंदन नक्कीच चांगली बॅटिंग. मात्र तो अलंकार फक्त आणि फक्त 5 धावावर बाद होता झेल सुटल्यानंतर. मग तो अलंकार 50 धावा पूर्ण करतो आपल्या. मात्र 1-0 वाढला. बघा 0ला किती व्हॅल्यू आहे. गुड बॅटिंग. चेंडू आहे मध्ये बघायचं आहे. चेंडू खाली नितेश आहेत. मात्र अलंकार बाद होतोय. मात्र 50 धावाकडून बाद होतोय हे महत्वाचं आहे. धन्यवाद धन्यवाद. गुड बॅटिंग. मस्त जबरदस्त बॅटिंग अलंकार तरे यांची बघायला मिळाली. 50 धावा. वीस चेंडू आणि 50 धावा. जबरदस्त अप्रतिम सुंदर. सर्व प्रेक्षकांची सर्व मान्यवर सर्व पाहुण्यांची देखील मनं जिंकलेले आहेत अलंकार यांनी बॅटिंग करून. आणि नक्कीच एकूणच धावसंख्या झालेल्या त्या 67 धावा झाल्यात आणि 68 धावांचं लक्ष्य. ही धावसंख्या मगाशी आपण केली होती 70 केल्या होत्या. त्यानंतर मात्र रेकॉर्ड तुटलेला नाहीये. मात्र आजचा रेकॉर्ड हा रेकॉर्ड मीरा संघाच्या वतीने 69 धावाचा रेकॉर्ड कुठला संघ मोडतोय. अजूनही भरपूर मॅच बाकी आहेत. अभि पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. मात्र पुढील सामना असेल जेम्स बॉन्ड राई वर्सेस NCC नारंगी. दोन्ही संघांना विनंती करतो. जेम्स बॉन्ड राई राकेश पाटील NCC कॅप्टन नारंगीचे या प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. राजा आज माझं मन जिंकलंस तू. आज जबरदस्त बॅटिंग केली आज तू. धन्यवाद हेमप्रकाश. चला इन्व्हाइट करतोय टीम कॅप्टन जेम्स बॉन्ड राई आणि टीम कॅप्टन नारिंगी. या दोन्ही टीम कॅप्टनना इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नारिंगी टीम कॅप्टन योगेश घरत आणि जेम्स बॉन्ड राई टीम कॅप्टन राकेश पाटील
आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. त्याच्या आधी स्ट्रेचिंग